दम देणं हे दम देणं हे भाग सोडून याला कर्म म्हणतात. 3-3.5-4 जिल्ह्यापुरतं आता मुंबईतील एपीएमसी घोटाळ्यातील भ्रष्टाचारासंदर्भात काही लोकांच्यावर कारवाई झाली. मुंबईचे पोलीस शशिकांत शिंदेना नोटीस देण्यात आली. हे सर्व जे काय आहे ते यंत्रणेचा वापर करून निवडणूक तुमच्या हातात गेल्या म्हणून अशा पद्धतीनं हा सर्व होतंय आणि कार्यकर्त्यांना दम दिला जातो असा आरोप शशिकांत शिंदेनी केलेला आहे. आणि असं काही घडलं तर रस्त्यावर उतरू असं म्हटलेलं आहे. नाही हे बघा, एक दम देणं हे दम देणं हे भाग सोडून याला कर्म म्हणतात. या आयुष्यात जे आपण करतो ना, पाप करतो ते याच जन्मी फेडावं लागतं. त्यांनी आज जे केलं त्यांचं बॅड लक म्हणावं लागेल की आत्ता हे आत्ता नाही झालं की त्यावेळेस. आणि जेव्हा त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांनी त्या आता ते मला वाटतं ते जामीन इंटरव्ह्यू वेलवरती आहे असं मला म्हणजे जेव्हा विचारपूस केली मला तर समजलं. आणि मग ते कोर्टात गेले. तर त्यांनी कुठला गैरव्यवहार जर केला नसता तर कोर्टात जायचं काही कारणच नाही. आपण केलाच नाही, कोर्टात का धाव घ्यायची हायकोर्टाने तिथं काय केलं की हायकोर्टाने सांगितलं की बाबा तुम्ही या संपूर्ण तुमचं नाव क्लिअर कट दिसून येते त्यामुळे आम्ही तुम्हाला काही जामीन देऊ शकणार नाही. बरोबर. आता त्यात महेश शिंदेचं आमदार महेश शिंदे गोरेगावचे आमदार त्यांनी ते संपूर्ण ते प्रेस घेऊन सगळं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे सह्य शिक्के संपूर्ण सगळं पत्रकारांचं समोर ते त्याची मांडणी केली आणि ते म्हणते की आणि मग म्हणायचं की रडीचा डाव. आम्ही कुठला रडीचा डाव? अहो तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव केला, लाज वाटायला पाहिजे. आणि अशा जर एका एपीएमसी मार्केटमध्ये जर एवढं सगळं 4,000 जे काय असेल त्याचा घोटाळा उद्या अशा लोकांना तुम्ही ते असं नेतृत्व त्याच्या हातात दिलं तर जिल्ह्याची काय अवस्था आहे. पण ते पण सोडून द्यावी. हे यशवंत विचार सांगतात. यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे विचार, बरोबर. पण यशवंतराव चव्हाणांचे विचार काय असे विचार होते, लोक कल्याणाचे विचार होते. त्यांनी असं कधी केलं नाही. आणि संपूर्ण या 18 लाखाच्या लोकसभेच्या मतदारसंघात एकही चारित्र्य संपन्न माणूस व्यक्ती तुम्हाला मिळाला नाही. आणि माझ्या या मतदारसंघात त्यांनी आता मला माझी जे संपूर्ण टीम जे बघते त्यांनी सांगितले आपल्या ह्याच्यात आणि 4 सभा घेतल्या. मी त्याला सांगितलं माझ्यावरती त्यांचं नित्यांत अत्यंत प्रेम आहे. 4 नाही 40 घ्यावे. कारण काय कोकणात काय कुठं जायवरती कोण बोलवत नाही, विदर्भात नाही, मराठवाड्यात नाही, खानदेशात नाही. मग कुठं तर आपलं पश्चिम महाराष्ट्र. आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कुठं तर सातारा जिल्ह्यात खास करून सातारा जिल्हा म्हाडा हे जे काय पश्चिम मग एवढ्यातच म्हणजे एका काळी स्वतःला नॅशनल पार्टी म्हणून त्यांनी रजिस्टर केलं होतं. आज प्रादेशिक पार्टी म्हणून त्यांची ओळख आहे. पण मी तर म्हणतो प्रादेशिक पण राहिला नाही ना, कारण की 3-3.5-4 जिल्ह्यापुरतं आता मर्यादित राहिलं. आता हा काय रडीचा डाव आहे आम्ही केलं, त्याला कर्म म्हणतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.